भिवंडी महापालिकेचे कर विभागाचे प्रमुख सुदाम जाधव यांच्यासह तिघांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलंय। विनापरवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करून देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचं समोर आलं आहे। मंगळवारी सुदाम जाधव यांनी म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप बनवण्याचा प्रकार उघडकीस आणला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली। सुदाम जाधव वयवर्ष 54 आणि लिपिक किशोर केणे वयवर्ष 51 तसेच लिपिक सायराबानो अन्सारी वयवर्ष 52 अशी ताब्यात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे आहेत। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे 13,800 चौरस फुटांचे बांधकाम आहे। हे बांधकाम विनापरवाना असून बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करण्यासाठी जुनी कर आकारणी रद्द करून नव्याने सुधारित कर आकारणी लागू करण्यासाठी सुदाम जाधव, किशोर केणे आणि सायराबानो अन्सारे यांनी त्यांच्याकडून प्रति चौरस फुटांचे 15 रुपये प्रमाणे 2,07,000 रुपयांची मागणी केली होती। या प्रकारानंतर तक्रारदारांनी या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। तडजोडी अंती 1,50,000 रुपये देण्याचे ठरले। सुदाम जाधव आणि सायरा बानू यांनी लाचेची रक्कम किशोर केणे यांना घेण्यास सांगितल्याचंही निष्पन्न झालं। बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या 6व्या मजल्यावर केणे याला 1.5 लाख रुपयांची लाच घेताना हातोहात पकडला। त्यानंतर सुदाम आणि सायरा बानू यांनाही ताब्यात घेतला। या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप करण्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला होता। ही कारवाई सुदाम जाधव यांच्या पथकाने केली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदाम जाधव यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे।